N753 महामार्गावरील भीषण अपघात. भरधाव लक्झरी बसची मोटारसायकलस्वारला जोरदार धडक, 2 जणांचा जागीच मृत्यू. अशोक लेलँड ट्रॅव्हल बसचा चालक फरार. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पिंपरखेड रेल्वे गेटजवळ आज भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील लक्झरी बसने मोटारसायकलवरील दोघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून माणिकपुंज गावावर शोककळा पसरली आहे. नांदगाव तालुक्यातील शनी मंदिर देवस्थानात जवळील पिंपरखेड रेल्वे गेटपासून काही अंतरावर हा भीषण अपघात घडला. नांदगावहून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अशोक लेलँड ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक MP 44 ZB 8818 ने समोरून येणाऱ्या MH 41 BY 0584 क्रमांकाच्या मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मोटारसायकलवरील रमेश विनायक कोल्हे आणि सुनील सोपान गोराणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांनाही बचावाची संधी मिळाली नाही. या प्रकरणी फिर्यादी अशोक ज्ञानदेव कोल्हे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात बस चालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक 284/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 281, 125(a), 125(b), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 व 134/177 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या दोघेही माणिकपुंज गावातील रहिवासी असल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. मयत रमेश विनायक कोल्हे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.